सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण त्या शक्तीचा गौरव करण्यासाठी एकत्र आलो आहोत, जी जन्म देते, जी घडवते, जी उभी करते आणि जी कधी हार मानत नाही. ती म्हणजे स्त्री. स्त्री म्हणजे सृजन शक्ती. देवाने जर सृष्टी निर्माण केली असेल तर त्या सृष्टीला आकार देण्याचं काम स्त्रीने केलं आहे. ती आई म्हणून संस्कार देते, बहीण म्हणून आधार देते, पत्नी म्हणून विश्वास देते, मुलगी म्हणून आनंद देते. ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊंचा शोभा झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. यातून एकच गोष्ट कळते, स्त्रीचा सन्मान करणारा कधीही छोटा राहत नाही. एक काळ होता जेव्हा मुलींना शिक्षणाचा हक्क नव्हता, पण सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली. त्या ज्योतीमुळे आज मुली डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक, अधिकारी बनत आहेत. स्त्री शिकली तर कुटुंब घडतं, समाज घडतो, राष्ट्र घडतं. आणि स्त्री अवकाशात झेपावते, सैन्यात देशाचं रक्षण करते, उद्योग उभारते, स्टार्टअप चालवते. ती घर आणि करिअर दोन्ही सांभाळते. ती फक्त चूल आणि मूल या चौकटीत अडकलेली नाही. ती निर्णय घेते, नेतृत्व करते आणि दिशा देते. बंधू आणि भगिनींनो, आज महिला दिन साजरा करतो आपण. स्त्रीचा सन्मान करतो, पण स्वतःलाच एक प्रश्न विचारूया, खरंच आपण स्त्रीचा सन्मान करतो का? आजही आपल्या समाजात स्त्रीभ्रूण हत्या होत आहे. ज्या मुलीने अजून डोळेही उघडले नाहीत, जिने अजून आई म्हणायचंही शिकलेलं नाही, तिला फक्त ती मुलगी आहे म्हणून जगू दिलं जात नाही. ही फक्त हत्या नाही, ही मानवतेची हत्या आहे. ही आपल्या संस्कृतीवरचा डाग आहे. ज्या देशात आपण देवीची पूजा करतो त्या देशातच मुलीला जन्म घेऊ दिलं जात नाही. यापेक्षा मोठा विरोधाभास कोणता? बलात्कार समाजासाठी लाजिरवाणं सत्य. आणखी एक कटू सत्य म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार. बलात्कार हा फक्त एका स्त्रीवरचा हल्ला नसतो, तो तिच्या स्वाभिमानावर, तिच्या अस्तित्वावर, तिच्या स्वप्नांवरचा हल्ला असतो. स्त्रीला रात्री बाहेर जायला भीती वाटते. तिने कपडे कसे घातले यावर प्रश्न विचारले जातात, पण चुकीचा विचार करणाऱ्यांवर का नाही? आपण मुलींना सावधान राहा सांगतो, पण मुलांना संस्कार ठेवा का सांगत नाही? स्त्रीची सुरक्षितता ही तिची जबाबदारी नाही, ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. गरज आहे बदलाची, पण अजूनही काही ठिकाणी मुलगा मुलगी भेदभाव आहे. आजही काही स्वप्न तू मुलगी आहेस म्हणून थांबवली जातात. आपण विचार करायला हवा, स्त्रीला थांबवणं म्हणजे समाजाची प्रगती थांबवणं नाही का? घरातून सुरू होणारा बदल मोठ्या भविष्यांनी होत नाही, तो घरातूनच सुरू होतो. मुलाला जसं शिक्षण तसंच मुलीलाही, मुलाला जसं स्वातंत्र्य तसंच मुलीलाही, मुलाच्या यशावर जसा अभिमान तसाच मुलीच्या यशावरही. बंधू आणि भगिनींनो, स्त्रीवरचा अत्याचार फक्त रस्त्यावरच होत नाही, कधी कधी तो तिच्याच घरात, तिच्याच नात्यांमध्ये होत असतो. नवरा हा तिचा आधार असायला हवा, पण काही ठिकाणी तोच तिच्या वेदनेचं कारण ठरतो. शारीरिक मारहाण, मानसिक छळ, अपमान, संशय, आर्थिक नियंत्रण, हे सगळंही अत्याचारच आहेत. ही आमची वैयक्तिक बाब आहे असं म्हणून अनेक स्त्रिया गप्प बसतात, पण लक्षात ठेवा, अत्याचार कधीच वैयक्तिक नसतो, तो सामाजिक प्रश्न असतो. गरज आहे मौन तोडण्याची. अनेक स्त्रिया फक्त मुलांच्या भविष्यासाठी समाज काय म्हणेल या भीतीने किंवा आर्थिक अवलंबित्वामुळे सगळं सहन करतात, पण सहन करणं ही समस्या वाढवण्याची सुरुवात असते. नातं म्हणजे प्रेम, विश्वास आणि सन्मान, भीती, मारहाण आणि अपमान नाही. आज महिला दिन आहे म्हणून मी इथं उपस्थित सर्व पुरुषांना एक विनंती करेन, स्त्री तुमची मालमत्ता नाही, ती तुमची जोडीदार आहे. तिच्या स्वप्नांचा आदर करा, तिच्या मतांचा सन्मान करा, तिच्या भावनांना समजून घ्या. खरा पुरुष तोच जो स्त्रीला रडवत नाही, तिच्या डोळ्यांतील अश्रू पुसतो. आजच ठाम संकल्प करा, घरगुती हिंसा सहन करणार नाही, अत्याचार होताना गप्प बसणार नाही, स्त्रीला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क देऊ, आपल्या मुलांना समानतेचे आणि सन्मानाचे संस्कार देऊ. घर हे मंदिर असतं आणि त्या मंदिरातील देवीला जर अश्रू ढाळावे लागत असतील तर ते मंदिर नाही, तो कैदखाना आहे. चला
घराला पुन्हा प्रेमाचं स्थान बनवूया. नात्यात असू दे प्रेम, नको अपमानाचा भार. नात्यात असू दे प्रेम, नको अपमानाचा भार. हात धरायला असतो, नको मारण्यासाठी वार. तिला दे स्वाभिमान, तिला दे सन्मान. स्त्रीच्या हसण्यातच आहे घराचा खरा मान. स्त्रीच्या हसण्यातच आहे घराचा खरा मान. स्त्रीची मानसिक ताकद खूप असते. ती रडते पण हार मानत नाही. ती थकते पण थांबत नाही. ती दुखावते पण तुटत नाही. कारण तिच्यात असते जिद्द, संयम आणि अपार सहनशक्ती. गृहिणीला पगार नसतो पण तिच्यामुळेच घर चालतं. ती 24 तास काम करते पण तिला काम करत नाही असं म्हणणं हा सर्वात मोठा अन्याय आहे. घर मजबूत असेल तर समाज मजबूत होतो. समाज मजबूत असेल तर राष्ट्र मजबूत होतं. आणि घर मजबूत ठेवणारी शक्ती म्हणजे स्त्री. आजच्या काळात सोशल मीडियावर ट्रोलिंग, अपमान, शरीरावर टिप्पणी हे सुद्धा मानसिक अत्याचारच आहेत. महिला दिनानिमित्त आपण ठरवू शकतो की ऑनलाईनही सन्मान राखू. आई स्वतः भुकेली राहते पण मुलांना पोटभर जेवू घालते. ती स्वतःची स्वप्न बाजूला ठेवते पण मुलांची स्वप्न पूर्ण करते. हे भाषण फक्त स्त्रियांसाठी नाही, पुरुषही बदलाचे भागीदार आहेत. म्हणून जर मुलाला लहानपणापासूनच शिकवलं स्त्रीचा सन्मान कर तर समाज आपोआप बदलेल. आज महिला स्टार्टअप सुरू करत आहे, उद्योग चालवत आहेत, नेतृत्व करत आहे. आर्थिक विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. महिला दिन हा वर्षातून एकदाच येतो पण स्त्रीचा सन्मान वर्षभरातील 365 दिवस व्हायलाच हवा. ज्या दिवशी प्रत्येक मुलगी निर्भयपणे हसेल त्याच दिवशी महिला दिन पूर्ण होईल. चला आज आपण ठरवूया, स्त्रीचा अपमान सहन करणार नाही, तिच्या स्वप्नांना पंख देऊ. मुलगा मुलगी भेदभाव संपवू. प्रत्येक मुलीला आत्मविश्वास देऊ. स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी जागरूक राहू. तीच आहे पहाटेची पहिली किरण. तीच आहे पहाटेची पहिली किरण. तीच आहे जीवनाची खरी शरण. तीच आहे जीवनाची खरी शरण. तिला द्या मान, तिला द्या सन्मान. तिला द्या मान, तिला द्या सन्मान. तिच्या विना अपूर्ण आहे हा सारा संसार आणि हा महान हिंदुस्तान. तिच्या विना अपूर्ण आहे हा सारा संसार आणि हा महान हिंदुस्तान. सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे, सर्वांनी स्त्रीचा सन्मान करा. तिला घरात एक स्त्री म्हणून, एक मानव म्हणून स्थान द्या. काही ठिकाणी खूप अत्याचार होतो, शारीरिक मारहाण होते, मुलगी जन्माला येण्याआधीच स्त्रीभ्रूण हत्या होते. हे सर्व थांबवलं पाहिजे. हे भाषण सर्वांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.